जय सच्चिदानंद. आपल्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आजही आम्ही आपल्याशी आई वडील आणि मुलांच्या वर्तनाविषयी काही बोलणार आहोत. तुलना, मागच्या वेळी आई वडील आपल्या मुलांचे आपापसात कंपॅरिझन करतात त्याविषयी आपण बोललो होतो. खरोखरच मुलांची खूपदा तक्रार असते की आमच्याकडे खूप मुलं तक्रार करतात की उगाचच आई वडील आमची तुलना करतात, त्यामुळे त्यांना खूप इरिटेशन होतं. ते सहन नाही करू शकत. त्यांना खूपच त्या व्यक्तीचा मत्सर वाटतो, म्हणून अशी तुलना करायची नाही. आई वडिलांना काय वाटतं की आपण अशी तुलना करून त्यांना काही अक्कल शिकवतोय, ज्यामुळे ते सुद्धा त्यांच्यासारखे सुधारतील, त्यांच्यासारखे होतील. पण आजकालची मुलं खूप स्मार्ट आहेत. तुम्ही जर समजा म्हटलं, तुम्ही आपल्या मुलाला सांगितलं की बघ तुझा चुलत भाऊ कसा हुशार आहे, दोघंही एकाच इयत्तेत शिकताय पण त्याला फर्स्ट क्लास मिळतो, तू मोठ्या मुश्किलीने सेकंड क्लासमध्ये पास होतोस, तुला अक्कलच नाही आहे, तो बघ किती हुशार आहे. तर हा मुलगा ऐकतो, पण त्याच्या मनात हेच येतं की तुम्हाला काय माहिती, हा फर्स्ट क्लास मिळवतो पण सगळं कॉपी करून पास होतो. तो सगळ्या ट्युशन्स त्याचे वडील खूप मोठमोठ्या शिकवण्या लावतात, क्लास टीचर्सच्या वगैरे, आणि तेच त्याला चांगले मार्क्स देऊन त्याचा नंबर पुढे आणतात. तर हे त्या आईवडिलांना माहीतही नसतं, पण मुलांना सगळं माहीत असतं आणि त्यामुळे त्यांना वाटतं की ही चुकीची कंपॅरिझन आहे. आणि कधी चांगला हुशार जरी असला तरी त्यांना माहीत असतं की एखाद्या गोष्टीतच हुशार आहे, बाकीच्या तर इतर गोष्टीत त्याचं काही डोकं चालत नाही. सगळ्या क्लासमधली सगळी मुलं त्याच्याविषयी म्हणतात की याला काही अक्कल नाही, पण तुझी आहे, पुस्तकातला किडा आहे. मला तसं बनायचं नाही, मी जो कोणी आहे चांगला आहे, ऑलराऊंडर आहे, तेच चांगलं आहे. तर अशा सगळ्या चुका आईवडिलांकडून होतात आणि मुलं त्यातून काही शिकत तर नाहीतच, तर उलट त्यावर वादविवाद करत बसतात आणि ही गोष्ट अजिबात स्वीकारत नाहीत. जी गोष्ट एक सिद्धांत आईवडिलांनी आपल्या जीवनात अंगीकारायचा आहे, तो म्हणजे ज्या गोष्टी मुलं आपल्या स्वीकारत नाहीत त्या बाबतीत त्यांना वारंवार टोकायचं नाही. त्यांना टोकल्याने त्यांना ती कटकट वाटेल आणि काम आणखीन बिघडेल. समजावून सांगून प्रेमाने जेवढं जमेल तेवढंच करा, तेच जास्त उपयोगी पडेल. मुलगी आणि मुलगा यांच्यात कंपॅरिझन करतात ते तर मुलीला फारच डिप्रेसिव्ह वाटतं, तिला खूपच दुःख होतं. म्हणजे मुलगा झाला की वाटतं की वा कित्येक लोकांना इतका आनंद होतो, लग्नासाठी खूप मोठा चेक मिळाला आपल्याला, आपल्याकडे हुंडा मिळतो, त्यामुळे कित्येक घरात मुलाची आणखीन किंमत असते. आणि मुलगी होते तर सगळे नाराज होतात, दुःखी होतात, अरे आमचं घर आता कर्जबाजारी होणार असं म्हणून दुःखी होतात. आपल्याकडे असं आयुष्यभर मुलगी मुलगा यांच्यात अंतर असतंच आणि हा भेद मुलीला अजिबात आवडत नाही. आणि मुलगा बघा नेहमी काय करतो तर फुशारक्या मारतो, भाव खातो, मग बहिणीला दुःख होतं, खूपच दुःख होतं. आणि असं दुःख झाल्याने ती डिप्रेशनमध्ये जाते. एक आमच्याकडे येते मुलगी, खूप दुःखी असते ती. तिची आई भयंकर रागीट, अतिशय कडक, प्रत्येक बाबतीत ती चिडते, खूप ओरडते, काही बोलते, वाईट साईड बोलते. इतकंच नाही तर तिला ती मारते सुद्धा. मोठी आहे, कॉलेजमध्ये शिकते मुलगी. हळूहळू ती मुलगी डिप्रेशनमध्ये गेली आहे. कितीतरी वेळा तिने आत्महत्या करण्याचाही विचार केला,
पण तिच्या भावानं तिला सावरलं, प्रेमानं सांभाळलं. आणि बघा, एकदा तिने असा प्रयत्न केला होता तेव्हा तिचे आईवडील, भाऊ सगळे तिला घेऊन आमच्याकडे आले होते आणि आम्ही तिला खूप समजावलं. तिच्याकडून वचन घेतलं की ती असं पुन्हा नाही करणार. आम्हाला प्रॉमिस कर की आत्महत्या करणार नाही. तर तिने मग आम्हाला प्रॉमिस केलं होतं. आणि 1 वर्षानंतर ती परत आली आमच्याकडे. तिचा भाऊ आणि ती आले तर भाऊ रडायला लागला, बहीणसुद्धा रडायला लागली. ती म्हणाली, निरुमा, मी तर तुमचं प्रॉमिस पाळलं, पण तुम्ही माझ्या आईला जे सांगितलं त्यातला एक शब्दही तिने पाळलेला नाही. ती तशीच वागते आजही माझ्याबरोबर. यावेळी तर असं घडलं की आता मी निरुमांना दिलेलं प्रॉमिस तोडावं आणि मी खरोखर मरून जावं, आत्महत्या करावी. तर मग आम्ही तिला खूप प्रेमाने समजावलं की असं नको करू. तिच्या मोठ्या भावाला समजावलं की हे बरोबर नाही आहे, तू आपल्या बहिणीला सांभाळ, हिमतीने जरा राहा आणि घरात जरा स्ट्रॉंग पर्सनॅलिटी दाखव, नाही तर ती बिचारी मरून जाईल एखाद दिवशी. आम्ही पुन्हा वचन घेतलं तिच्याकडून, आमचं कुठवर चालणार, देव न करू तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. कारण ती खूप डिप्रेशनमध्ये होती, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झाला होता तिचा तर स्वतःवर ताबा नव्हता. कधी परिस्थिती हाताबाहेर गेली तर ही बिचारी आपला जीव गमावून बसायची. तिचा हा जन्म तर संपून जाईल, पण पुढचे 7 जन्म तिला आत्महत्या करावी लागेल. तर म्हणून तिच्या भावाला आम्ही खूप धीर दिला, तो हिमतीनं आपल्या बहिणीचं रक्षण कर, आईसमोर थोडा तिच्या पाठीशी उभा राहा, नाहीतर ती जीव देईल बघ एखाद दिवशी. तर इतकी दुराग्रही, चिडखोर आईने असं नसावं. आई वडिलांनी इतकं अग्रेसिव्ह असू नये. वडील सुद्धा आपल्या बायकोच्या पक्षात बसून मुलीला दुःखी होताना बघायचे, कसं सहन करू शकायचे. काहीच इलाज नव्हता, कारण बायको फारच सत्ताधीशासारखी वागायची. नवऱ्याचं तर काही चालायचंच नाही आणि मग त्या बिचारीला खूप सहन करावं लागलं. अशा प्रकारे मुलींच्या भावना पायदळी तोडवल्या जातात आणि मग एक दिवस असा येतो की ती आत्महत्या करते मग. आणि आपल्या हिंदुस्थानात किती मुली अशा आहेत ज्या आत्महत्या करतात. या पक्षपातीपणाचा फार भयंकर परिणाम होतो आणि असा मुलगा मुलगीमध्ये पक्षपातीपणा कधीच करू नका. यात मुलीची काय चूक आहे, तिने काय बिघडवलंय, ती तर आपलं कर्म घेऊन आली आहे. आई वडिलांचं कर्तव्य आहे, त्यांनी ते पार पाडायला हवं, प्रेमाने पार पाडावं. जे मिळालंय तो आपला हिशोब आहे. तुम्हाला वाटतं मुलगी का झाली, तुम्हाला असं वाटलं की त्याचं दुःख तिलाही होतं. ती स्पंदनं तिच्यापर्यंत पोहोचतात आणि लहानपणापासून ती व्हायब्रेशन्स मरेपर्यंत तिचा पाठलाग करतात. मुलीलाही वाटायला लागतं की का माझा जन्म झाला, यापेक्षा मी आधीच मेले असते तर बरं झालं असतं. इतकंच काय, आपल्या हिंदुस्थानात गर्भात मारून टाकतात. हे किती अडाणीपणा आहे हा. याचा परिणाम काय होणार आहे. अगदी निरागस बालिकेचा खून करतात, भयंकर परिणाम होणार. त्यांना नरकात सुद्धा जागा मिळत नाही, इतकं मोठं पाप आहे ते. तर हिंदुस्थानातल्या लोकांमध्ये अशा गोष्टी असू नयेत. खरं तर आपण आर्य आहोत, सुसंस्कृत आहोत. मग असे संस्कार कुठून आले बरं. हे संस्कार शोभत नाहीत, हे तर वाईट संस्कार आहेत. या कुसंस्कारातून बाहेर पडायला हवं. मुलींना प्रेमाने वागवायला हवं. ती जशी आपलीच आहे. आजकालची शिकलेली माणसं तरी इतकं नाही करत. कुठेतरी खोलवर आतल्या आत तो भेदभाव असतोच. आणि मुली आमच्याकडे, इवन मुंबईसारख्या शहरातल्या, दिल्लीसारख्या शहरातल्या मुली आमच्याकडे येऊन सांगतात, आम्हाला खास करून आईच जरा कमी महत्त्व देते. भाऊ भावांना चांगलं बघते, पण आम्हाला कमी लेखते. ती प्रत्येक गोष्टीत टोकते, मुलांना टोकत नाही. मुलगा हवा तेवढा उडाणटप्पूपणा करत असला तरी त्याला काही म्हणत नाही आणि मुलीला जरा उशीर झाला तर तिच्यावर बरसते लगेच. प्रेमाने वागवा, प्रेमाने सांभाळा, नाहीतर सगळंच बिनसेल मग काय.
आणि एवढंच काय तर आई आई असं म्हणते की तू तर मुलगी आहेस, तुला स्वातंत्र्य द्यायला नको, तुला कशाला हवंय स्वातंत्र्य, असे टोमणे मारते. मुलगी म्हणते स्वातंत्र्य म्हणजे मी चुकीचं स्वातंत्र्य मागत नाहीये आणि काही तरी मोकळा श्वास मला घेता यावा एवढं तरी स्वातंत्र्य मला हवंय, कारण खूप घुसमट होतीये माझी. म्हणजे बघा, त्या मुलींना अशी घुसमट बराच काळ ती घुसमट जाणवत राहते त्यांना आणि मग त्यातून त्या डिप्रेशनमध्ये जातात. मग त्यावर हा उपाय करायला हवा. आईवडिलांनी खूप सजग राहायला हवं. थोडी जरी मुलं डिप्रेशनमध्ये आली असतील तरी काउन्सिलिंग करा. आजकाल आपल्या भारतामध्ये काउन्सिलिंगचा प्रचार जास्त होतोय. तुम्ही काउन्सिलिंग करा. नसेल जमत ते एखाद्या संताकडे, गुरुकडे किंवा ज्ञानी आमच्याकडे, आमच्यासारख्यांकडे या. बघा, आम्ही तर तयारच आहोत तुम्हाला भेटायला, आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. आणि आपण आमच्याजवळ समोरासमोर बसा, मुलांना बसवा, वेगळे वेगळे बसवा, सगळे वेगवेगळे भेटू नये. आपण त्यातून मार्ग काढू. मग कसं वागायचं, कसा व्यवहार करायचा त्याच्यात चाव्या घ्या आणि मुक्त मनाने जगा. मग मुलांच्यात आणि तुमच्यात प्रेमाचं नातं सुरू होईल. अशा प्रेमाच्या नात्याची गरज आहे. प्रेमाचं नातं उरलं नाही आहे, त्याऐवजी क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, सगळ्यात जास्त मोह याचंच साम्राज्य पसरलेलं आहे. अशा कारणांमुळेच आपली घरं, मुलं आणि आईवडिलांमध्ये एकता आणि अभेद्यता दिसत नाही. इतकंच काय, पण मुलं अशी, त्यांना असं वाटतं की आमचे आईवडील आमचे शत्रू आहेत. अगदी एवढंही त्यांना वाटतं की वडील तर मोठे हिटलर आहेत असं ते मनात म्हणतात. तर हे असं व्हायला नको. असं मुलांच्या आणि मुलींच्या आपल्याविषयी मुलामुलींच्या मनात असं येणं ही आपलीच चूक आहे. ही चूक सुधारा, चुकांमधून बाहेर पडा आणि आपली वागणूक बदला आणि प्रेमाने वागा. एकदा एक मुलगा होता, लहानशा गावातला होता. त्याला मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळाली, डॉक्टरीचं शिक्षण घेत होता. छोट्या अशा कुठल्या तरी गावातला अगदी साधा सरळ बॅकवर्ड क्लासमधला मुलगा होता. शहरात आला होता, मेडिकलला ॲडमिशन मिळाली होती, खूप हुशार होता. सगळ्या गँगमधल्या मुलांनी मग रॅगिंग वगैरे करून त्या मुलाला इतका त्रास दिला. त्याच्यावर इतका परिणाम झाला की तो घाबरायला लागला आणि कॉलेजमध्ये जाणं त्याला आवडेनसं झालं. अत्यंत हुशार मुलगा नापास व्हायला लागला. कॉलेजमध्ये जायची त्याची इच्छाच व्हायची नाही. डिप्रेशनमध्ये गेला. मग वडिलांनी खूप प्रेमाने त्याला सावरलं. सुरुवातीला तर त्यांना कळलंच नाही. त्यांनी त्याला खूप जबरदस्ती प्रेशराइज्ड केलं कॉलेजला जाण्यासाठी. कॉलेजला जा, का अभ्यास करत नाहीस, अभ्यास कर असं म्हणून सांगून त्याला आणखी डिप्रेशनमध्ये ढकलायचे ते. मग काय झालं की योगाने त्याचे वडील मुलाला घेऊन आमच्याकडे आले आणि सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. मग आम्ही वडिलांना ज्ञान दिलं, मुलालाही ज्ञान दिलं. वडिलांना सगळं समजावून सांगितलं कशा तऱ्हेनं प्रेमानं वागायला हवं. मुलालाही खूप समजावून सांगितलं, त्याला धीर दिला. हळूहळू तो मुलगा मग डिप्रेशनमधून बाहेर आला. आत्ता असं आहे की त्यानं कुठलंच औषध घेतलं नाही. विदाऊट एनी मेडिकल ट्रीटमेंट हा मुलगा फक्त प्रेमाने आणि गोष्टी नीट समजावण्याने त्यातून बाहेर पडला आणि डॉक्टरसुद्धा झाला. पास झाला चांगल्या प्रकारे. जी अशक्य गोष्ट होती, शिक्षण घेण्याबाबतची, कॉलेजला जायला तयार नव्हता, त्याचं त्याला ओझं वाटत होतं, त्यातून तो बाहेर आला आणि डॉक्टर झाला. इतकंच नाही तर अजूनही तो प्रगती करतोय, पुढचं शिकतोय. कधी वडिलांनी, आईवडिलांनी मुलांची नक्की अडचण काय प्रॉब्लेम आहे ते समजू शकत नाहीत ना. खरं तर आईवडील ते सुद्धा बिचारे खूप त्याचे लहान गावातले होते, शिकले सवरलेले नव्हते. मुलगाच एकटा हुशार निघाला आणि तो डॉक्टरही झाला. तर त्यांना तर काही माहीत नव्हतं आणि कुठल्याही परिस्थितीची कल्पनाच नव्हती. त्यामुळे मुलाशी
मुलाशी कसं वागावं त्यांना अजिबात कळत नव्हतं. पण नॅचरली इथे येणं घडलं आणि त्यातून त्यांना मार्ग सापडला. त्यामुळे त्या मुलाचं आयुष्य सुधारलं. डिप्रेशनमधून तो बाहेर आला आणि हुशार डॉक्टर बनला. आणि आज अशी परिस्थिती आहे की या गोष्टी हाताळणं यायलाच हवं. इथे आईवडील कमी पडतात आणि अशा वेळी चुका करतात. काय प्रॉब्लेम आहे ते नीट समजून घेत नाहीत. म्हणून मुलांचं पालकांनी काउन्सिलिंग करावं. काउन्सिलिंगमुळे छान होतं सगळं. आणि हे समुपदेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही नाही तर कोणी मोठे असतील, तुमचे कोणी संत गुरु किंवा तुमच्यासोबत कोणी समजूतदार अगदी अलिप्त अशी व्यक्ती असेल, सज्जन एखादे गावातले गृहस्थ, तर त्यांचा सल्ला घ्या. काहीतरी मार्ग काढा. कुठून तरी प्रॉपर व्यक्ती शोधून काढा. खूप मुलांवर एक्सेसिव्ह प्रेम करतात, एक्सेसिव्ह मोह करतात. त्याचा परिणामही वाईट होतो आणि मुलं फारच शेफारतात. मग एक मुलगी आली होती, तिचं लग्नही झालं होतं, पण आजही ती आईचा पदर सोडत नाही. त्यामुळे तिच्या नवऱ्याला इतका त्रास होतो. भित्रट होतात मुलं अशाने. आईवरून थोड्या दिवसांनी मुलगी आईला माहेरून बोलावते, मम्मी तू ये ना. प्रत्येक वेळी फोनवर हेच बोलणं होतं, मम्मी तू घरी कधी येणार आहेस, केव्हा येणार आहेस. आणि रोज फोन करते आईला, कारण आईशिवाय ती राहूच शकत नाही. लहानपणापासूनच जेव्हापासून जन्म झालाय तेव्हापासून आई माझी मुलगी करून तिचा हात पकडून आपल्या जवळ बसवते. तिला बाजूला होऊ देत नाही, जरासुद्धा तिला बोल्ड होऊ देत नाही. तर ही खूपच घाबरट होत गेली. मग मुलगा असो किंवा मुलगी इतके भित्रट होत जातात ना की त्या आईचा पदर सोडतच नाहीत. मोठे झाले तरी त्यांना आईच हवी. आणि हा तर इतका मोठा त्रास होऊन बसलाय. लग्नही झालंय तिचं. तो नवरा तिला हवासा वाटत नाही. त्याच्या दसपट्टीला आई हवी असते. नवरा विचार करत असेल कसं काय आपलं जमणार आहे बाबा. आई अजूनही करते. नवरा पती कधी करणार ही. बिचारा पती नाराज होतो आणि नवऱ्याला इतकी घाबरट झाली, इतकी भित्रट. प्रत्येकाला घाबरते. सासूला घाबरते, आपल्या नवऱ्याला घाबरते. बाहेर एकटी जाऊच शकत नाही. आईशिवाय ती बाहेरच नाही पडू शकत. बसमधून एकटी जाऊ शकत नाही. काहीच नाही एकटी करू शकत. ते इतकं घाबरट का असावं. आणि मानसिकता इतकी कशी बिथरलेली असते सांगा बरं. कसं काय करायचं. ट्रेनमध्ये चढायचं तरी प्रश्न पडतो आणि एकटी तर कुठे जाऊच शकत नाही. तर आता काय लहान आहे की तिच्या नवऱ्याने तिला कडेवर उचलून घेऊन बाहेर घेऊन जायचं का सांगा बरं मला. ते एक प्रकारचं डिप्रेशन येतं. मेंटल प्रॉब्लेम होतो पुढे जाऊन. मग काय करावं. मग थोड्या दिवसांनी आईला यायला लागतं मुलीच्या सासरी. आणि थोडे दिवस तिच्याबरोबर राहून तिला हिंमत देऊन धीर देऊन थोडे असे धक्के मारावे लागतात. मग परत नीट होतं, मग पुन्हा यावं लागतं. असं चालूच राहतं. आता असं करत ती त्यातून बाहेर येईल. बघा लहानपणी जे केलं त्यावर आता इलाज करणं किती दुष्कर होतंय बघा. एक मुलगी आहे ती तर मोठ्या शहरातली, मुंबईमधली. ती तर आपल्या आईवर मानसिकरित्या एवढी अवलंबून इतकी की ती म्हणते मी माझ्या आईला सोडून कुठेच जाणार नाही. 2-4-5 तास कॉलेजमध्ये जाईल तेवढेच. त्यापेक्षा मी मम्मीशिवाय राहूच शकत नाही. कॉलेजमध्ये सुद्धा शेवटचा एखाद दुसरा तास शिल्लक असेल तरी मला वाटतं कधी घरी जाईन. आई म्हणते आता सोड मला. एवढी मोठी झाली आहे, 22-23 वर्षांची झाली. उद्या तुझं लग्न झालं तरी मम्मी करशील का. कुठं जायचं असेल तरी आपल्या मैत्रिणींबरोबर जाणं तिला आवडतच नाही. आई तिला सोडायला येते स्टेशनवर तर तिथे तिला रडायला येते आणि रोज फोनवर सुद्धा रडते. मम्मी मला तुझी खूप आठवण येते. अरे इतकी मोठी झाल्यावर 2-4 दिवस कधी कुठे आईला सोडून गेली तर इतकं रडायचं सांगा. ही एवढी एक्सेसिव्ह अटॅचमेंट असते.
काय होतं की मुलांनाही अटॅचमेंट आईवडिलांना असते, त्यामुळे मुलांनाही अटॅचमेंट वाटायला लागते, खास करून आईबद्दल. असं मुलींचं फार होतं. मुलांना कमी वाटतं, पण मुलींचं फार होतं. अटॅच्ड होतात. मग तो एक सायकिक प्रॉब्लेम होतो आणि तिचं मग त्याशिवाय काही चालतच नाही आणि भयभीत होते, घाबरत जाते. आई म्हणते आता सोड सोड सोड, तरी ती सोडू शकत नाही. तर लहानपणापासूनच थोड्या थोड्या सवयी लावायच्या. मुलांना थोडं लांब ठेवायचं, कधी आईकडे ठेवायचं, कधी सासूकडे, आपल्या नवऱ्याकडे कधी एकटं ठेवायचं आणि असं करत करत वेगळं करायचं. म्हणून मॉन्टेसरीच्या शाळेत मग पाठवायचं, शाळेत जाऊ द्यायचं, टूरवर ट्रीपला जाऊ द्यायचं, ज्यामुळे मुलं बोल्ड होतील आणि आणखी प्रगती करतील. आता या मोहातून बाहेर पडण्यासाठी या सगळ्या गोष्टी समजून घ्यायची गरज आहे की या मोहाचा परिणाम काय होतोय, मुलांवर काय परिणाम होतोय आणि मुलं कशी घाबरट आणि भित्री बनतायत. आणि घाबरट झाल्याने काय होतं की त्यांची प्रगती होत नाही. सायकोलॉजिकली ते डिप्रेस होतात, ते बोल्ड नाही होऊ शकत. कुठलंही काम करण्याआधी त्यांच्या मनात भीती उत्पन्न होते की हे होईल की नाही होईल, मी करू शकेन की नाही करू शकणार, माझ्याकडून होईल की नाही होणार. ही भीती 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 कशी बाहेर पडेल, त्यासाठी बोल्ड हिंमत यायला हवी. तर हे आईचं कर्तव्य आहे की लहानपणापासून अशी हिंमत द्यायला हवी. ती म्हणाली की नाही जमणार तर विचारा का, नाही होणार तर ट्राय तर कर, असं प्रेमाने प्रयत्न करायला लावायचं. करून घेऊन त्यातून बाहेर पडता येईल. काही खूप घाबरट असतात आणि काही एक्स्ट्रा बोल्ड होतात. मग आणखी रिॲक्शन 2 प्रकारच्या, एक डिप्रेसिव्ह सायकिक होते आणि दुसरी अग्रेसिव्ह होते. जी अग्रेसिव्ह मुलगी असते ती बोल्ड बनते आणि पुढाकार घेते कामात. आईवडिलांशी, शिक्षकांशी अगदी बिंदास समोरासमोर बोलते. या दोन्हीमध्ये मानसिक प्रॉब्लेम असतात. नॉर्मॅलिटीमध्ये असायला हवं आणि नॉर्मल असण्यासाठी या नॉर्मॅलिटीची रेषा कुठे हे समजून घ्यायची गरज आहे. आई वडील जेवढा याचा अभ्यास करतील तेवढाच त्यांना त्याचा फायदा मिळेल. मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आजकालची मुलं आईवडिलांची मानसिकता नीट समजू शकतात, पण आईवडिलांना मात्र मुलांची मानसिकता लक्षात येत नाही. त्यांना हे कळत नाही. आई वडील तर खुश होतात की मुलं जशी आपल्याला बिलगतात, लहानपणापासून आईला बिलगून राहतात, आई त्यातल्यात खुश होते. बघा मुलं माझ्याशिवाय 1 मिनिटही नाही राहू शकत, स्वतः तर खुश होते, तिला इतकं आवडतं की जणू मला ती सर्वस्व मानतात. अशी मानसिक स्थिती बनत जाते आईची. त्याचाच तिला अभिमान वाटतो, खुश होते ती. पण हे समजत नाही की यामुळे मुलांची काय अवस्था होईल, त्यांची सायकोलॉजी किती डिस्टर्ब होईल आणि ती भित्रट घाबरट बनतील. त्यामुळे तुम्ही आधीच समजून घ्यायचं, खुश होण्याऐवजी सावरायचं की आता कशा प्रकारे यांचं आपल्याला बिलगणं, एक्सेसिव्ह बिलगणं कसं कमी होत जाईल. भित्रट झाली तर रात्री पाणी पिण्यासाठी किंवा बाथरूमला जाण्यासाठी एकटी जाणार नाही आणि आईला उठवून तिला सोबतीला नेईल. मग आई तिकडूनही ओरडेल की फारच भित्री आहे, पण तिला भित्रट आपणच केलंय. तिला आधीपासूनच धीट बनवलं नाही आपण स्वतःच त्याबाबत विचार करायला हवा की आपण कुठे कुठे चुका केल्या आहेत आणि त्या चुका सुधारण्यासाठी या गोष्टी मुलांशी बोला, समजावून सांगा. जय सच्चिदानंद.